सर, पेरूमध्ये पाटपाणी द्यावे का? हा, उन्हाळ्यामध्ये बरीच लोक एक प्रॅक्टिस करत असतात की आपल्या पेरूच्या बागेमध्ये पाट पाणी देत असतात, कारण का उन्हाचं टेम्परेचर जास्त असतं, पिकाला गारवा राहावा ह्या दृष्टिकोनातून पाट पाणी देत असतात. पाट पाणी देणं हे चांगलं पण आहे, पण काही कुठल्या स्टेजला देणं हे महत्वाचं आहे. पेरूमध्ये बऱ्यापैकी आपण 3 स्टेज सांगत असतो. ज्यावेळेला वाढीचा स्टेज असतो, आपल्याला छाटणी केल्यानंतर बाग आपण डेव्हलप करत असतो, त्यामध्ये स्टोरेज निर्मिती करत असतो, तर ह्या स्टेजला आपण जर का पाटपाणी दिलो तर अतिशय योग्य आणि चांगला आहे, ह्याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो. पण हेच जर का आपली बाग सेटिंग मध्ये आहे, म्हणजे फुलकळीमध्ये आहे आणि फुलकळीतनं परत सेटिंग निर्मिती होणार आहे, तर आणि त्याच वेळेला आपण त्याच्यापेक्षा जरा पुढची साईज आहे की फोम पण आपण घालत आहे, तर ह्या स्टेजला आपल्याला पाणी अजिबात द्यायचं नाही पाटपाण्यामुळं. ह्याच्यामुळं सेटिंग ड्रॉपिंग असू देत, फोमच्या आत डॅमेजेस असू देत किंवा फ्लॉवर ड्रॉपिंग असू देत, या तिन्ही गोष्टी पण वाढू शकतात. आणि तिसरा स्टेज जो येतो की आपल्याला फळ वाढीचा, म्हणजे फळामध्ये गर निर्मिती आणि फळ साईजला होत असतो, तर ह्या काळामध्ये जर का आपण पाणी दिलो तर ह्याचा फायदा 100% वजन वाढीसाठी पण होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सन बर्निंग होत असतं, डॅमेजेस होत असतं, तिथं पण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल मिळतं. त्यामुळं स्टेज बघून आपल्याला परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे. उन्हाळा आहे, शेजारचे पाणी पाजले आहेत, कोणतर सांगितलं म्हणून सगळीच लोक पाटपाण्यानं पाणी दिला तर कुठं ना कुठं आपल्याला प्रोडक्शनवर इफेक्ट पडू शकतो. त्यामुळे ही काळजी घ्यायची आपल्याला की पाटपाणी योग्य स्टेजला सोडणं गरजेचं.